आता आम्ही निघालो होतो शॉपिंग करायला. आता मी आले गावाकडे आणि आमचं चाललं होतं गाडीमध्ये असं, की तू पैसे भरणार शॉपिंगचे, मी भरणार. आणि मग नंतर आम्ही फायनल केलं, की ठीक आहे बघू काहीतरी होईल. कारण कसं असतं, मी सगळ्यात लहान आहे आणि माझे मोठे बहीण भाऊ 2 बहिणी आणि एक भाऊ आहे मोठा. मग मी त्यांना म्हणत होते, की तुम्ही शॉपिंगचे पैसे भरायचे, मी फक्त शॉपिंग करणार, मला काय घ्यायचं ते घेणार. आणि मग नंतर माझी मोठी सगळ्यात बहीण आहे, मोठ्या ताईला म्हटलं तू नाही भरायचे, ते मधले दोघं आहेत ना त्यांनीच भरायचे. आणि मग नंतर असं म्हणता म्हणता आम्हाला भैयाला कपडे घ्यायचे होते आणि मग त्याच्या मित्राचं दुकान बंद होतं, त्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो आणि मग इकडे मिल्कशेक पिण्यासाठी वगैरे आम्ही आलो होतो. तर मग यांची मज्जा चाललेली, की व्हिडिओ बनवते, असं इथे बनवायचा तिथे बनवायचा, असं ते मला हसत होते. आणि मग नंतर व्हिडिओ बनवले आणि मग आम्ही मिल्कशेक वगैरे एन्जॉय केला आणि नंतर जायचं होतं पुढच्या शॉपिंगसाठी. आता चप्पल घ्यायची होती आणि मग एक सँडल आणि एक चप्पल घ्यायची होती तर आईसाठी. आणि बघायला इथे गेलो एका शॉपमध्ये आणि चप्पल वगैरे ठीक होत्या. आणि मग नंतर माझ्या ताईला एक सँडल आवडला, तिने सँडल घेतला, मग आईसाठी एक चप्पल घेतली. खूप दिवसानंतर गावाकडे आलं ना असं शॉपिंग करायला खूप मजा येते, कारण पुण्यामध्ये कसं एकटं एकटं आणि लांब राहत असल्यावर गावाकडच्या खूप वेगवेगळ्या आठवणी असतात आणि आपण एकत्र बहीण भाऊ सगळे येतो म्हटल्यावर छान वाटतं. आणि मग नंतर मला शॉपिंग करायची होती, मला रिंग घ्यायच्या होत्या ज्या चांदीच्या असतात अशा. आणि गावाकडे खूप छान छान डिझाईनसुद्धा मिळतात, वेगवेगळ्या डिझाईन असतात. तर मी इकडे आले होते, खूप सुंदर सुंदर डिझाईन होत्या. आणि बघा आजकाल सोनं चांदी इतकं महाग झाले ना, हे दोन्हीसुद्धा त्यांनी लॉकरमधून आणलं होतं बाहेर. आधी सगळे दुकान भरून बाहेर असायचे, मग मी हे 2 मला आवडले होते, ते मी पसंत केले होते. मला हे 2 रिंग घेतल्या मी, छान वाटल्या मला. आणि अशा स्टोनमध्ये पुण्यामध्ये जास्त असे डिझाईन भेटत नाहीत, असं छान डिझाईन वगैरे. मग म्हणून मला ह्या 2 आवडल्या आणि त्या मी घेतल्या. नंतर मग अशा प्रकारे थोडंसं शॉपिंग झालं होतं, कपड्यांची वगैरे खरेदी झाली आणि आम्ही निघालो परत घरी, म्हणजे इकडे गावाकडे येण्यासाठी निघालो होतो. आणि बघा मी आणि माझी मोठी बहीण अजून एक या साईडला बसली होती, तर आम्ही 4घे गेलो होतो. खूप एन्जॉय केला, मस्त छान वाटलं शॉपिंग करून एकत्र. आणि मग नंतर तसे तर आमचे सगळे शॉपिंगचं बिल ना भैयावरच फाडलेलं, भैयानेच बिल भरलं. तो म्हणत होता पैसे पाठवा पाठवा, हो हो म्हटलं, नाहीच पाठवले. आणि मग नंतर निघालो गावाकडे. जाताना बघा पाऊस आला होता थोडासा आणि पाऊस होता, त्यामुळे मग मग नंतर मी हसत होते. त्यांना म्हटलं आता माझ्याकडे शॉपिंग करून करून पैसे त्यानेच भरले, पण मी म्हटलं शॉपिंग करून करून आता काही उरलंच नाही, पार्लेजी घेणं इतकेच पैसे उरले. तोपर्यंत बघा एवढं काही शॉपिंग केलं होतं, कपड्यांची वगैरे खरेदी झाली, जे करा खूप वेळ गेला. कारण कसं आहे, आम्ही शॉपिंग टाईमपासच खूप केला. आणि आम्ही इथून कपडे घेतले होते, भैयाच्या मित्राचं दुकान होतं हे आरंभ मेन्सवेअर, खूप छान, त्यांनी क्वालिटी पण छान होती, म्हणून मी माझ्या मिस्टरांसाठी सुद्धा एक शर्ट घेतला आणि ते पण भैयालाच पैसे भरायला लावले. आणि मग नंतर तोपर्यंत आम्ही आलो होतो गावाकडे, कारण इकडे मग सप्त्यामध्ये जायचं होतं. आता हरनाम सप्ताह आहे तर खूप छान वाटतं, वातावरणसुद्धा खूप सुंदर आहे आणि